तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्या एका हसण्यावर अख्ख्या घराचं वातावरण अवलंबून असतं, आनंद अवलंबून असतो. तुम्ही फक्त गृहिणी नाही आहात, तुम्ही या घराचा कणा आहात, म्हणजेच इंजिन आहात. पण लक्षात ठेवा, शरीर एकदाच जन्म घेते, पण विचार मात्र रोज रोज जन्म घेतात, इच्छा रोज जन्म घेतात. मग ते तुम्ही ठरवायचं आहे की त्या आपल्या इच्छा, आपले चांगले विचार आणि आपले मन मारायचे आहे का त्याला जपायचे आहे. घर तर प्रत्येकजणच जपते, पण त्याचबरोबर जी महिला, जी स्त्री स्वतःला पण जपते ना, ती स्त्री पूर्णपणे परिपूर्ण ठरत असते. बघा, दिवसभर आपण धावपळ करत असतो आणि आपण धावपळ करताना, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपताना आपण बऱ्याचदा स्वतःला विसरूनच जातो. पण लक्षात ठेवा, तुम्ही आनंदी असता तेव्हाच हे घरसुद्धा आनंदी असतं. तुम्ही कुटुंबासाठी जे काही करता ते तुमचं कर्तव्य नाही, तर मोठी गुंतवणूक आहे, तुमची जबाबदारी आहे. तुमचा सहनशीलतेचा आणि प्रेमाचं ते एक असलेलं फळ आहे. तुमच्या कुटुंबाच्या हसण्यावर ते दिसूनच येतं. कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा, एखादा छंद जोपासा, एखादं पुस्तक वाचा, बाहेर कुठेतरी फिरायला जा. 5 मिनिटं डोळे मिटून शांत बसलात तरी पुरेसं आहे. त्याच्यातून तुम्हाला नवी ऊर्जा देखील मिळू शकते. तुम्ही परिपूर्ण आहात. तुमची जिद्द, तुमची माया, तुमचं कौशल्य याला तर तोडच नाही, परंतु स्वतःला देखील जपणं गरजेचं आहे. जगाच्या नजरेत तुम्ही फक्त घर सांभाळताय, पण खरं तर तुम्ही संपूर्ण जग सांभाळण्यासारखंच आहे. पण घर सांभाळणे, जबाबदारी सांभाळणे ह्यासाठी तुम्ही स्वतःला विसरू शकताय का? विसरायचं आहे का? तर अजिबात नाही. घर सांभाळता सांभाळता, तुमची जबाबदारी सांभाळता सांभाळता स्वतःची इच्छा, स्वतःची आवड देखील तुम्ही जपली पाहिजे आणि आतून आनंदी देखील राहिलं पाहिजे. तरच तुम्ही तुमचे घर आणखी छान सांभाळू शकता. लक्षात ठेवा, घर केवळ विटांनी बनत नाही, ते बनतं तुमच्या प्रेमामुळे, मायेमुळे. जेव्हा तुम्ही शांतपणे सर्व काही सहन करता, तेव्हा तुम्ही घर सांभाळत असता, नाती जपत असता. पण यामध्ये तुम्ही अनेकदा स्वतःची स्वप्नेच मागे टाकून देता. पण लक्षात ठेवा, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते. त्याला आवड असणे गरजेचे असते. त्या आवडीला तुम्ही जपलं पाहिजे, तुमच्या छंदांना तुम्ही जपलं पाहिजे आणि कोणत्याही वेळी तुम्ही तुमच्या आवडीचे काम तुम्ही करू शकता. तुमची आवड, तुमची कला जर तुम्ही जोपासली ना, तर त्याच्यातून तुम्ही 4 पैसे देखील हळूहळू कमवण्याचे मार्ग तुम्ही शोधू शकता. कधीतरी एकांतात बसा, रिलॅक्स व्हा आणि याच्यावरती विचार नक्की करा. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही, ती एक गरज आहे. तुम्ही निरोगी तर तुमचं घर निरोगी. त्याच्यामुळे थोडासा व्यायाम करा, सकस आहार घ्या आणि स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, स्वतःचे छंद जोपासा. काहीतरी नवीन गोष्टी करत राहा, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि आजच्या दिवशी स्वतःलाच आरशात पहा आणि कौतुक करा. तुम्ही अद्वितीय आहात. तुमचा आत्मविश्वास, तुमचा सन्मान हाच खरा तुमचा दागिना आहे. स्वतःला नाही म्हणणं सोडून द्या आणि आनंदी राहा. म्हणूनच आजपासून वचन घ्या, स्वतःला आधार द्या, धीर द्या, स्वतःला आनंदी ठेवा आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 4 पैसे देखील कमवायचा नक्की मार्ग शोधा. कारण आजच्या काळात स्वावलंबी होणे खूपच गरजेचे आहे. पहा, जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा तुमच्याकडे वेळ खूप असतो. आता तुम्ही म्हणता वेळच मिळत नाही. का नाही मिळत? तुम्ही जर तुमची कामे पटापट आवरली तर वेळ तुम्हाला भरपूरच मिळणार आहे. त्याच्यामुळे त्या वेळातून वेळ काढा आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा मुले मोठी होतील तेव्हा तर तुमच्याकडे वेळ राहणार आहे आणि त्यावेळेस मग तुम्हाला एकटेपणा अजिबात जाणवणार नाही. त्याच्यामुळे ही टिप आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात नक्की ठेवा. आणि माझ्या ह्या गोष्टी, ही टिप तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला मैत्रिणींमध्ये विसरू नका. आणि चॅनेलवर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा.